जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. वहीपिळी कामगारांना 18% दरवाढ, स्थगितीला ठाम नकार. इचलकरंजी दिनांक 29 प्रतिनिधी. वहीपिळी कामगारांना 4.5 वर्षांनी दरवाढ जाहीर झाली आहे. ही कोणत्याही परिस्थितीत मागे न घेता दरवाढ न देणाऱ्यांची वहीफळी न करण्याचा निर्णय वहीफळी एजंट असोसिएशननं घेतल्याची माहिती असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष महादेव गौड यांनी दिली. तर इचलकरंजीतील खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरी वाढीच्या मागणीसाठी वहीफळी असोसिएशन हातात हात घालून आंदोलन करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. वहीफळी कामगारांना प्रत्येक 3 वर्षांनी दरवाढ होते, मात्र यावेळी वारंवार मागणी करूनही तोडगा निघत नव्हता. अखेर 17 एप्रिल रोजी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनमध्ये झालेल्या संयुक्त बैठकीत 18% दरवाढीचा निर्णय झाला. ही दरवाढ 4.5 वर्षांनी जाहीर झाली असून त्यांची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. मात्र आता काही यंत्रमाग संघटना खर्चीवाल्या यंत्रमागधारकांना 13 वर्षे मजुरी वाढ झाली नाही, त्यांच्या मजुरी वाढीचा प्रश्न सुटेपर्यंत वहीफळी दरवाढी स्थगितीची मागणी करत आहेत. वहीफळी कामगार हा वस्त्रोद्योगातील एक घटक आहे. वाढत्या महागाईमुळे या कामगारांनाही जगणं अवघड झाले. त्यामुळे जाहीर झालेली दरवाढ स्थगित ठेवणार नाही. जी दरवाढ देणार नाही त्यांची वहीफळी न लावण्याचा निर्णय असोसिएशननं घेतल्याचं स्पष्ट करत गौड यांनी वस्त्रोद्योगातील खर्चीवाल्या यंत्रमागधारकांसह सर्वच घटकांच्या न्याय मागण्यांसाठीच्या आंदोलनात आम्ही त्यांच्या सोबत राहू, अशी ग्वाही दिली. तसंच संघटनेची नव्यानं जिल्हा, तालुका आणि शहरस्तरीय समितीही जाहीर केली. यावेळी संघटनेचे शहराध्यक्ष संतोष सावंत, दगडू खवरे, विलास पूर्वी, विजय मुतालिक, सलीम मुतरवाले, नागूबाई लोंढे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधी सचिन खुद्रीसह शहर वहीफळी एजंट असोसिएशनच्या वतीने आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली. गेल्या जानेवारी महिन्यापासून पॉवरलूम असोसिएशनशी चर्चा करून 5 बैठका घेतल्या. यामध्ये आम्ही वहीफळी कामगारांना दरवाढ मिळावी. गेल्या 4.5 वर्षापासून वहीफळी कामगारांना दरवाढ मिळालेली नाही. ती दरवाढ मिळावी याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले. गेल्या 17 तारखेला मीटिंग होऊन त्यामध्ये पॉवरलूम असोसिएशनमध्ये दरवाढीचा निर्णय झाला. काल अचानक काही गावात एखादे निर्णय की तुम्ही जे दरवाढ केलेलं आहे त्याला स्थगिती द्या, अशा पद्धतीचं निवेदन दिलं. त्याचं एक मत होतं की खर्चीवाल्यांच्यासाठी तुम्ही काय करताय. आमच्या वहीफळी असोसिएशनमध्ये खर्चीवाल्याला वेगळा दर आणि शर्टवाल्याला वेगळा दर अशा पद्धतीचं होऊ शकत नाही. त्यामुळे आज पत्रकार परिषद घेऊन आम्ही जो 17 तारखेला जो निर्णय झालेला आहे दरवाढीचा, ती 18% वाढ जे आता आपण दर घेतो याच्यामध्ये 18% वाढीचा दर हा ठरलेला आहे. आणि तो दर असोसिएशनच्या वतीनं आम्ही जो वहीफळी कारखानदार दर देईल त्याची वहीफळी लावली जाईल. जो कारखानदार दर देणार नाही त्याची वहीफळी लावली जाणार नाही. आणि आमच्यात खर्चीवाला आणि शर्टवाला हे वेगवेगळं करता येत नाही, कारण शर्ट आणि फणीवर दर ठरले जातात आणि क्वालिटी वाईज फंड्यावर दर ठरला. आणि एकदा दर ठरल्यानंतर गेली 5 महिने झाले आम्ही या असोसिएशनची चर्चा करतोय. त्यामुळं आमचा जो ठरलेला दर आहे तो आम्ही घेणारच. मी घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि उद्याच्या 1 तारखेपासून आम्ही जो दर देणार नाही त्याची वहीफळी नसणार नाही. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.